सर्वात आधी तर सर्व भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्वच लोकांना भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. 46 वर्ष भारतीय जनता पार्टीचे आज पूर्ण झाली. 47व्या वर्षात आज पदार्पण केलेलं आहे. आणि या 47 वर्षाचा प्रवास जो भारतीय जनता पार्टीने केला, जे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक होते त्यापासून तर आजपर्यंतचा प्रवास हा येणाऱ्या पिढीला माहिती व्हावा म्हणून प्रत्येक मंडळ स्तरावर ही मीटिंग घेण्यात आलेली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर झेंडे लावण्यात आलेले, प्रत्येक बूथवर कार्यक्रम घेण्यात आलेले. तसेच हे कार्यक्रम जिल्हा वाईज पण घेण्यात आलेले आहे. म्हणून आज नंदुरबार जिल्ह्याचा कार्यक्रम हा इथे ठेवलेला होता आणि या कार्यक्रमाला संबोधन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला ही संधी दिली आणि आज कार्यकर्त्यांशी संवाद साधून भारतीय जनता पार्टीचा इतिहास आमच्या काही ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही सांगितला आणि मी पण त्यांना माझ्या परीने मार्गदर्शन केलेलं आहे. व्हायला पाहिजे होती, पण शेवटी निवडणूक आहे ती, निवडून येणं महत्वाचं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तिथे सुनित्राताई या निश्चितपणे विजयी होतील. ते आधी सांगितलं मी बोलताना की जर इथे उद्योग तयार झाले तर इथे जे स्थलांतरित होणारे लोक ते थांबतील आणि शेवटी त्यातला एक पूरक उद्योग ठरू शकतो त्यासाठी. जो कायद्याचा भंग करेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. आमचे मुख्यमंत्री त्या बाबतीत सक्षम आहेत आणि ज्याने काही कायदा तोडला असेल त्याचा योग्य तो त्याला शिक्षा असेल किंवा कारवाई असेल ते माननीय मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून ते करतील. आपण ज्या पद्धतीने लोकांना आता समजायला लागलेलं आहे किंवा लोकांवरती आता देशभक्ती होते असं काँग्रेस हे हिंदुत्ववादी कधी होतं असं म्हटलं, कधी हिंदुत्ववादी नव्हते ते. मी काही बोललो नाही असं की काँग्रेस हिंदुत्ववादी होता असं नाही बोललो. नाही, आपण असं बोलतो की खरा इतिहास काँग्रेसचा तो आता लोकांना समजायला लागला आहे की त्यांनी त्या काळामध्ये कसे चुकीचे कायदे बनवले, त्याच्या चुकीच्या कायदे बनवल्यामुळे आज देशाला काय त्रास झालेला आहे ते आज खरं लोकांना माहीत पडत आहे. निश्चितपणे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, मुंबईमध्ये तसंच बराचसा प्रकार आहे. शेवटी देशाच्या नागरिकांचा हक्क इतर लोकांनी का घ्यावा? आमच्या देशाचा जो नागरिक आहे त्याला निश्चितपणे मतदानाचा अधिकार आहे, परंतु बाहेरच्या देशातल्या लोकांनी येऊन इथे नाव नोंदवणे त्यांनी मतदार म्हणून मतदान करून आमच्या देशाला खिळखिळ करणं हे योग्य नाहीये. म्हणून ते शोधून त्यांना परत पाठवलं गेलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.